प्रोटीनने भरपूर मऊ लुसलुशीत जाळीदार आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे मिश्र डाळींचे पौष्टिक अप्पे आज आपण तयार करणार आहोत। आतून तुम्ही पाहू शकता ह्याला भरपूर अशी जाळी पडलेली आहे, एकदम मऊसूत तयार झालेले आहेत। नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग छोट्याशा भुकेसाठी तुम्ही हे अप्पे तयार करून घेऊ शकता। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी 2 वाटी जाड तांदूळ घेतलेले आहेत। हे रेशनचे तांदूळ आहेत, तुम्ही कुठलेही जाड तांदूळ इथे वापरू शकता। त्याच वाटीने अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे। मसूर डाळ नसेल तर चणा डाळ तुम्ही अर्धा वाटी घेऊ शकता। अर्धा चमचा इथे मेथी घेतलेली आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर डाळ तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। आणि डाळ तांदूळ आपण चांगले चोळून धुवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यावरची पावडर जी असेल किंवा काही घाण असेल तर ती निघून जाईल। डाळ तांदूळ मी 2 ते 3 वेळा धुवून घेतले। भरपूर पाणी घालून हे आपण भिजत ठेवूया 5 ते 6 तास। 5 ते 6 तासानंतर डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता हे डाळ तांदूळ आपण बाजूला ठेवून देऊया। आता इथे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, ते पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालून हे पोहे जे आहेत ते 5-7 मिनिटं आपल्याला भिजत घालायचे आहेत। तर इथे पोहे भिजतात तोपर्यंत आपण डाळ तांदूळ दळायला सुरुवात करूया। तर इथे मी हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्यामध्ये डाळ तांदूळ काढून घेऊया। हे चांगलं आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे। दळताना पाणी मात्र एकदम प्रमाणातच आपल्याला वापरायचं आहे आणि पाणी जे डाळ तांदळामध्ये पाणी आहे तेच पाणी मी इथे वापरणार आहे। डाळ तांदूळ काढून घेतलेले आहेत। आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि हे मिक्सरला वाटून घेते। तर इथे मी हे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया। आता इथे शेवटची बॅच आहे, तर त्यामध्ये उरलेले डाळ तांदूळ आणि जे पोहे आपण भिजत घातले होते ते आता चांगले फुलून आलेले आहेत, ते पोहे घालायचे आणि ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून हे देखील आपण वाटून घेणार आहोत आणि हे डाळ तांदळाच्या पिठामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी हे वाटून घेते। इथे बघा, आता हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आपण काढून घेऊया। यानंतर हे पीठ जे आहे ते आपण 3 ते 4 मिनिटं चांगलं फेटून घेणार आहोत। असं फेटल्यामुळे ह्यामध्ये हवा भरली जाते आणि मग पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट होतं। आता हे रात्रभरासाठी आपण उबदार जागेत ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हे पीठ किती फुललेलं आहे, कारण आपण डाळींचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाण घेतलेलं होतं। डाळ चांगली वाटली होती आणि बघा पीठ इथे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपण व्यवस्थित घेतलं होतं, त्यामुळे खाली पाणी वगैरे नाही आहे, हे संपूर्ण पीठच आहे आणि एकदम जाळीदार असं हे पीठ तयार झालेलं आहे। आता ह्याचे आपण अप्पे तयार करणार आहोत। तर आपल्याला जितकं पीठ हवं आहे तितकं पीठ आपण काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि त्याचे आपण अप्पे तयार करणार आहोत। बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। इथे मी एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलं। आता ह्यामध्ये भाज्या घालूया। किसलेला गाजर 2 चमचे, बारीक चिरलेली सिमला मिरची 2 चमचे, टोमॅटो 2 चमचे, मक्याचे दाणे आहेत ते मी वाफवून घेतलेले आहेत, ते सुद्धा 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर 2 चमचे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 1 ते 1.5 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि भरपूर अशी मेथी बारीक चिरून घातलेली आहे। आता तुमच्या घरी ज्या भाज्या असतील त्या भाज्या ह्यामध्ये तुम्ही घालू शकता। ह्याच भाज्या घातल्या पाहिजेत असं काहीही नाही आहे। जितकं आपल्याला पौष्टिक हे बनवता येईल तितकं पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न करायचा। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालू। तर मसाल्यांमध्ये धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा सफेद तीळ आणि चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे। थोडंसं हिंग घालूया। इतकेच मसाले आपण ह्यामध्ये घालणार आहोत, बाकी कुठलेही मसाले वापरणार नाही आहोत। तुम्हाला जर मसाले वापरायचे असतील तर तुम्ही मसाले वापरू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण ह्याचे अप्पे तयार करून घेणार आहोत। पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे। इथे अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलं होतं, यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल आता पसरवून घ्यायचं आहे। जास्तीचं तेल मी काढून टाकलेलं आहे आणि आता ह्या
अप्प्याच्या साच्यांमध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. तर अशा पद्धतीने अगोदर साईडच्या साच्यांमध्ये आपण पीठ घालूया आणि मध्यभागी नंतर घालायचं. मध्यभागी उष्णता जास्त असते, त्यामुळे मध्यभागी नंतर घालायचं पीठ. सगळे अप्पे आपण या पद्धतीने घालून घेतलेले आहेत. आता ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं अप्पे चांगले आपल्याला खालच्या साईडने शिजवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढायचं. आता अप्पे बघा मस्त असे झालेले आहेत. ह्यावर थोडंसं मी तेल घालते आहे. तुम्ही तेल किंवा तुपाचा देखील वापर करू शकता, कारण दुसरी साईड पण आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. आता हे उलट करूया. उलट करताना तुम्ही पाहू शकता इथे की अप्पे किती कुरकुरीत तयार झालेले आहेत. एकदम क्रिस्पी अप्पे हे तयार झालेले आहेत. आता ह्या अप्प्यांची दुसरी साईड देखील आपण 1 ते 1.5 मिनटं चांगली शिजवून घेणार आहोत. गॅसची आच मध्यमच ठेवलेली आहे. मध्यम आचेवर आपण व्यवस्थित हे अप्पे तयार करून घेऊ. तुम्ही पाहू शकता अप्पे किती मस्त तयार झालेले आहेत. वरून कुरकुरीत, आतून मऊ जाळीदार असे हे अप्पे तयार होतात. पौष्टिक आहेत. चला तर मग काढून घेऊया आपण. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.